आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने एक पत्र 17 तारखेला जे आहे महत्त्वाचं ते काढण्यात आलेलं आहे. यामध्ये जे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे डी-टी-एड पी-एड स्टुडंट असोसिएशन यांचे अध्यक्ष आहेत श्री संतोष मगर सर यांना जे हा पत्र देण्यात आलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी जे विषय नमूद केलेले आहेत ते आपण इथे बघू शकता. पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती प्रक्रियेमध्ये जे आहे अडथळे आणणे व समाज माध्यमांमध्ये जे बदनामीकारक वक्तव्य करीत असल्याबाबत हा पत्र त्यांनी संघटनेचे अध्यक्षांना दिलेला आहे. यामध्ये त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की राज्यामध्ये पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भात जे TIT जे परीक्षा आहे त्याचे आयोजन यापूर्वी झालेले आहेत. त्यानुसार शिक्षक पद भरतीची कारवाई करण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर जे जाहिरातीची घेण्याची कारवाई सुरू आहे. शिक्षक भरतीच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याकडून म्हणजे संघटनेकडून जे आहे वारंवार उपोषण आंदोलन यांच्यासारख्या मार्गांचा अवलंब करून शासनाच्या आणि प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात व शिक्षक पद भरतीच्या कारवाईत अडथळे निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे, असे त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. या विषयासंदर्भात कायदेशीर तरतुदी व शासन निर्णयांची पूर्ण माहिती दिल्यानंतरही आपण त्याचे वाचन केलेले दिसून येत नाही. एकंदरीत कोणत्याही कायदेशीर बाबींचे वाचन न करता केवळ शासनाची व प्रशासनाची बदनामी करण्यासाठी आपण अपुरी माहिती जी आहे प्रस्तुत करून जे इथे तरुणांमध्ये शासनाविरुद्ध वातावरण निर्माण करीत आहात असे आपल्या वर्तनातून दिसत आहे. या प्रक्रियेमध्ये अनेक परस्पर विरोधी मागण्या असलेले अभियोग्यताधारक समाविष्ट असल्याने कोणत्याही एका वर्गाचे 100% समाधान होणे शक्य नाही, असे पत्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. तसेच हे भावी शिक्षक होणाऱ्यांनी माहिती असणे अपेक्षित आहे. समाज माध्यमांवरून बदनामीकारक मजकूर जे आहे प्रसिद्ध करणे, खरी माहिती दडवून ठेवून शासन किंवा प्रशासनाबाबत असंतोष निर्माण करणे व चेतावणी देणे या बाबी फौजदारी कायद्यानुसार गंभीर शास्तीस पात्र आहे, याची आपणास जाणीव करून देण्यात येत आहे. यामध्ये अजून पुढे पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की समाज माध्यमांवर व अन्य बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करायचा व या कार्यालयात जे व्यक्तिशः येऊन माफी मागायची हे आपले वर्तन दुटप्पी असून योग्य नाही, अशी त्यांची यामध्ये हेडलाईन बोल्ड त्यांनी करून सांगितलेलं आहे. आपल्या वर्तनामुळे जे आहे भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास अथवा अडचण आल्यास त्यास सर्वस्वी जबाबदारी जी आहे त्याची संघटनेच्या अध्यक्षांवर इथे टाकण्यात आलेली आहे. त्याची जबाबदारी जी असणार आहे ते तुमची असणार आहे असे सांगून याची आपणास जे जाणीव करून देण्यात येत आहे, असे प्रकारचे जे पत्र आहे ते राजेश शिंदे साहेब जे की शिक्षण उपसंचालक आहेत राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालय येथे त्यांची आता प्रमोशन झालेलं आहे आणि शिक्षक पद भरतीकरिता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना नेमण्यात आलेलं आहे. त्यांच्या सहीने हा पत्र काढण्यात आलेला आहे. सदर पत्राची जे प्रत आहे ते प्रधान सचिव शिक्षण खाते मंत्रालय यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंड गार्डन यांना देखील हा पत्र मित्रांनो पाठवण्यात आलेलं आहे. तर अशी प्रकारची एका प्रकारे ही नोटीस आहे जे संघटनेचे अध्यक्षांना इथे देण्यात आलेली आहे आणि त्यांनी जे इथे कोणतीही चुकीची माहिती देऊ नका असे त्यांच्यावर जे इथे सांगण्यात आलेले आहे आणि हे सर्व जे तुम्ही करत आहात त्याबाबतची त्यांनी वस्तुस्थिती त्यांना जाणीव करून देण्यात येत आहे, अशा प्रकारचे पत्र पाठवलेले आहेत. तर मित्रांनो, ही अपडेट्स होती नोटीस संदर्भात ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला थोडक्यामध्ये दिलेली आहे.